स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ आहे सहाय्यक प्राध्यापक भरती जी आहे, सध्या येणारी जी भरती आहे ती जाहिरात येणार आहे त्या संदर्भात, आणि जी MPSCने जी जाहिरात काढली आणि आपण सर्वांनी जे अर्ज केलेले आहेत त्या सर्वांकरिता हा जो व्हिडिओ बनवत आहे मी। हा व्हिडिओ नुकताच आता 1 तारखेला जी काही बातमी आलेली आहे, लोकसत्ताला बातमी आलेली आहे, जे औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाच्या संदर्भातील बातमी आहे, त्यावर हा व्हिडिओ बनवत आहे, ज्यामुळे आपल्याला काही गाईडलाईन येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला प्रथमतः बघत असाल तर सर्वप्रथम तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन जे नोटिफिकेशन येणार आहे त्याकरिता आपल्यासाठी उपयोगी असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सहाय्यक प्राध्यापक भरती जी आहे, ही सहाय्यक प्राध्यापक भरती ही 1500 जागांची भरती जी आहे ती नागपूर म्हणजे औरंगाबाद खंडपीठाने करावं या संदर्भात नुकतंच 1 तारखेला त्यांनी निकाल दिलेला आहे। तर MPSC सहाय्यक प्राध्यापक जी भरती चालू आहे आणि अर्ज प्रणाली पण अर्ज भरून पूर्ण झालेले आहेत, त्याकरिता आपण सर्वजण अभ्यास करत आहात, परंतु अजूनपर्यंत काही सिलेबस आलेला नाही आहे। सिलेबस आचारसंहिता असल्यामुळे त्याचा कोणताही परिणाम सिलेबसवर पडणार नाही, कारण MPSC सिलेबस लवकरच डिक्लेअर करेल आणि बहुधा जून किंवा जूनमध्ये ही एक्झाम नक्कीच होणार आहे। त्याकरिता सातत्याने आपण अभ्यास करत राहावं, जेणेकरून आपल्याला सहाय्यक प्राध्यापक भरतीमध्ये आपण भावी प्राध्यापक बनू शकाल। तर विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिलची जी बातमी आहे त्या संदर्भात हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की ज्या संस्था ज्या असतात, ह्या संस्था खाजगी राजकारण्यांच्या संस्था आहेत आणि त्यामध्ये जी भरती आहे ती पारदर्शक पद्धतीने भरती होणं अशक्य आहे। त्याकरिता आपण ही जी भरती आहे, ज्याप्रमाणे 14 जून 2015चा पवित्र पोर्टल संदर्भातील जो काही निकाल दिला होता त्याच धर्तीवर ही सुद्धा भरती व्हावी अशी खंडपीठाने अपेक्षा वर्तवलेली आहे। त्यामध्ये न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती जोशी यांनी कायद्यानुसार भरती व्हावी याकरिता खंडपीठाच्या बाजूने आणि या याचिकाकर्त्याच्या बाजूने हा निर्णय दिलेला आहे। त्यातून आपल्याला एक गोड बातमी अशी आहे की येणारी जी काही भरती असणार आहे ती प्राध्यापकाची 1500 प्राध्यापकांची भरती असणार आहे आणि त्याची जाहिरात नक्कीच जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात येईल आणि MPSC नंतर ही नक्कीच ही पण 1500 जागांची भरती आपल्यासाठी लाभदायक असणार आहे। आणि जे विद्यार्थी नेट सेट झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही जी भरती येणार आहे याकरिता आपण संधीचं सोनं करण्याकरिता आपण सातत्यानं अभ्यास करावा आणि जो काही सिलेबस असणार आहे हा सिलेबस जो MPSCने आता जो काही भरती केलेली आहे, MPSC जे काही अर्ज भरून घेतलेले आहे आणि ती एक्झाम पेंडिंग आहे, त्या संदर्भातील जो काही सिलेबस येणार आहे त्या सिलेबसला अनुसरून आपण सर्वांनी अभ्यास करायचा आहे, जेणेकरून पुढील येणारी जी भरती आहे जून जुलैमध्ये हे 1500 जागेमध्ये आपण नक्कीच भावी प्राध्यापक बनणार आहात। तर याकरिता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याकरिता माझ्या कमेंट बॉक्समध्ये आपण सांगू इच्छिता आणि यासारखेच पुढील जे काही व्हिडिओज आहे आणि जे काही अपडेट्स आहे ही माहिती आपल्यासाठी लाभदायक असणार आहे। त्याकरिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।